अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचं. खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो, व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान 21 दिवसाचं करायचं का 3 दिवसाचं करायचं. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान 3 दिवस करताना कोणते नियम करायचे, पूजा मांडणी कशी करावी, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण पूजा मांडणी दाखवणार आहे. व्यंकटेश स्तोत्र कोणत्या ओळीपर्यंत वाचायचं हे पण सांगणार आहे. म्हणून आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. भगवान विष्णूंची सेवा प्रत्येकाच्या नशिबात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या नशिबात नाहीये. सगळेच जण व्यंकटेश स्तोत्र पारायण नाही करू शकत. मग तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं असेल तर त्याचे नियम असे आहे की सगळ्यात पहिले तुम्हाला जर अनुष्ठान करायचंय, ज्यांना जे अतिसंकटात आहे, अतिसंकटात आजकाल कोणी करू लागलं ते तसं नाही, जे अतिसंकटात आहे त्याला वाटतं आता माझे सगळे दरवाजे बंद झाले, त्याच लोकांनी रात्री अनुष्ठान करावे, मध्यरात्री अनुष्ठान करावे. जे अतिसंकटात आहे त्यांनी रात्री अनुष्ठान करायचं असेल तर तुम्हाला मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री, गुरुवारच्या रात्री, शुक्रवारच्या रात्री, शनिवारच्या रात्री किंवा एकादशी, द्वादशी, त्रयोदशी हे करू शकता. रात्री अनुष्ठान करायचं असेल तर तुम्हाला पूजा मांडणी सगळ्यात पहिले मी सांगतो. पूजा मांडणी मी व्हिडिओ स्क्रीनवर दाखवतो, तो बघावा. पूजा मांडणीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो असावा. प्रत्येकाच्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो असावा. बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा, त्यांच्या बाजूला एक आसन ठेवायचं, 21 कॉइन ठेवायचे, कॉइनवर निशाण करून ठेवायचे, म्हणजे कॉइन कमी जास्त होणार नाही. 21 कॉइन ठेवा. लवंग ठेवू शकता. बालाजी महाराजांना खडी साखर ठेवायची, धूप दीप हार ठेवायचा, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा. परत आपण व्यंकटेश स्तोत्र हे 21 दिवसाचं करायचं का 3 दिवसाचं करायचं. सगळ्यात अगोदर म्हणजे खूप जण पहिले 21 दिवसाचं करायचे, पण 21 दिवसाचं करणं जमत नाही. आपण प्रापंचिक माणसं आहोत, संसारी माणसं आहोत, म्हणून 3 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करावं. 3 दिवसामध्ये आपण 3 दिवस 3 रात्र ब्रह्मचार्याचं पालन करावं. 21 दिवसाचं करायचं असेल तर 21 दिवस ब्रह्मचार्याचं पालन करावं. लक्षात ठेवा, तुमच्या आहे नाही, काही प्रॉब्लेम नाही. 21 दिवसाचं करायचं असेल तर 21 दिवस ब्रह्मचार्याचं पालन, 3 दिवसाचं करायचं असेल तर 3 दिवसाचं ब्रह्मचार्याचं पालन. दोघांना नियम सारखे. मग आता निळस वस्त्र पाहिजे का, असं काहीच नाही, असं काही नाही. आपण जेव्हा रात्री व्यंकटेश स्तोत्र वाचायचं तेव्हा रात्री आपल्या मनातली भीती पहिले दूर करा. खूप लोकांच्या मनात भीती आहे. बालाजी महाराज आले तर मग खिडक्या वाजता, दारा वाजता, असं काही होत नाही. आपण रात्री लाईव्ह घेतलेलं आहे, मागच्या वेळेस लाईव्ह रात्री घेतलेलं आहे, याच्या पुढे पण आपण एकदा घेऊ. 3 दिवसाचं करू आपण लाईव्ह. 3 दिवसाचं लाईव्ह रात्री करू. खिडक्या वाजत नाही ना, दारं वाजत नाही, काही नाही, काही नाही. हा आपला भ्रम आहे. लोकांनी मनामध्ये भीती ठेवली आणि काही काही जण अर्धवट ज्ञानी आहे, त्यांना काही ज्ञान नाही, त्यांनी स्वतः कधी व्यंकटेश स्तोत्र रात्री अनुष्ठान केलेलं नाहीये. असे खूप जण आहे, खूप व्हिडिओ टाकतात, खूप सांगतात, त्यांनी आयुष्यात कधी रात्री अनुष्ठान केलं नाही. ज्यांनी रात्री अनुष्ठान केलं ती नशा किंवा तो अनुभव वेगळा आहे. बालाजी महाराजांनी माझ्याकडून खूप वेळा रात्री अनुष्ठान करून घेतलेलं आहे लाईव्ह मुळेच. आता मी असं नाही करू शकत. मी पहिले करायचो एकादशी, द्वादशी, त्रयोदशी रात्री अनुष्ठान ज्यांनी केलं तो अनुभव महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी जे काही सांगतोय ते अनुभव आहे, ते प्रॅक्टिकल मी करून बघितलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मनातली पहिले भीती दूर करा. 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं, छानपैकी आंघोळ करायची, भस्म लावायचं, भस्मांकित. सोहळ्यामध्ये वाचायचं. सोहळं म्हणजे काय, तुम्ही म्हणणार मग जीन्स पॅन्टवर वाचतो, तुम्ही म्हणणार जीन्स पॅन्टवर वाचायचं नाही, तुम्ही सवळं घालायचं. रात्रीच्या कपड्यावर व्यंकटेश स्तोत्र वाचायचं नाही, सवळं घालायचं. प्रॉपर धोती असेल धोती आणून घ्या, सवळं घाला. अंडरपॅन्ट बनेल घालायची नाही पुरुषांनी. महिलांनी प्रॉपर साडी घाला, आपल्या हिंदू संस्कृतीनुसार हातामध्ये बांगड्या असेल याप्रमाणे घालायचं, सगळं कुंकू असेल सगळं लावायचं आणि छानपैकी बसायचं, आसन घ्यायचं आणि बसायचं. रात्री महिलांनी करायचं, कोणी कोणी गाऊनवर वाचतं, काही काही जण म्हटलेले आम्ही दादा गाऊनवर वाचतो. गाऊनवर वाचू नका, ड्रेसवर वाचू नका, अन्यथा करू नका.
तुम्हाला तसा अनुभवच येणार नाही. खूप जण म्हणतात दादा आम्ही खूप अनुष्ठान केले व्यंकटेश स्तोत्राचे पण अनुभवच नाही आले. सवळ्यामध्ये वाचणं महत्वाचं आहे. मी तर प्रॉपर मी माझं सांगतो प्रॉपर सवळ्यामध्ये 11:30 वाजता आंघोळ करायची छानपैकी. आंघोळ केली, अंग पुसत नाही मी, सवळं घालतो, बसतो. भस्म लावायचं कपाळाला, दोन्ही हाताला, छातीला, पोटाला भस्मांकित होऊन मग बसल्यानंतर काय करायचं, पूजा मांडणी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल. पूजा मांडणी साधी सोपी पूजा मांडणी करायची. प्रत्येकाने फोटो ठेवावा. ते केल्यानंतर संकल्प करायचा. विदाऊट संकल्प कोणतीही पूजेचं फळ भेटत नाही. संकल्प कसा साधा सोपा. रात्री 12 वाजता तुम्हाला कोणी ब्राह्मण भेटणार नाही. संकल्प मी तुम्हाला सांगतो, सगळ्यामध्ये हातामध्ये पाणी घ्यायचं, गंध अक्षता फुल घ्यायचं, तिथी वार नक्षत्र करायचं. तिथी वार त्या दिवशीचे तिथी वार नक्षत्र एका पेजवर लिहून घ्यायचं. तिथी वार नक्षत्र, तुमचं नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं. गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र घ्यायचं आणि म्हणायचं की व्यंकटेश स्तोत्राचं जे अनुष्ठान आहे 3 दिवसाचं किंवा 21 दिवसाचं बालाजी महाराजांनी आमच्याकडून करून घ्यावं. तुमची इच्छा म्हणायची, काय कशासाठी करताय, लग्न असेल, जॉब असेल, संतान प्राप्ती असेल, कोणतं काम व्हायचं असेल, घर खरेदी असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता. नवरा बायको पण सोबत अनुष्ठान करू शकता. लक्षात ठेवा, नवरा बायको पण करू शकता. मग हे केल्यानंतर संकल्प करायचा, पाणी सोडून द्यायचं. आचमन संकल्प सोडल्यानंतर पाणी सोडून द्यायचं. ते केल्यानंतर काय करायचं, आपण लगेच व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करायची. पहिले पुस्तकाची पूजा, सरस्वती देवीची पूजा. तुम्ही म्हणणार व्यंकटेश स्तोत्र आम्ही मोबाईलवर वाचतो, चालणार नाही. व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक आणून घ्या, त्याचं त्या दिवशी पुस्तकाची पूजा करायची, सरस्वती मातेची पूजा करायची, पुस्तकाला गंधाक्षर फुल व्हायचं आणि व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचावं. तुम्ही म्हणणार दादा मग मराठी वाचतो आम्ही. मराठी वाचायला ठीक आहे, मराठी वाचायला तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 घंटे लागतील. मराठीचे 108 ओव्या आहे. 108 ओव्यापर्यंत तुम्हाला ते वाचायला कमीत कमी 6 घंटे लागतील. मी एकदा ट्राय केलं होतं पण 6 घंटे लागतात. मराठी वाचायचं असेल तर फलश्रुतीच्या अगोदर आहे तिथपर्यंत वाचावं. पूर्ण फलश्रुती प्रत्येक वेळा वाचायची नाही. संस्कृत व्यंकटेश स्तोत्र वाचायचं असेल तर व्यंकटेश स्तोत्र हे 15 ओव्याचं आहे. समजून घ्या पहिले. हे अनुष्ठान जेव्हा आपण करतो तेव्हाच आपण फलश्रुती वाचायची नाही. लक्षात ठेवा, रोज व्यंकटेश स्तोत्र आपल्याला वाचायचं दिवसा तर पूर्ण 15 ओव्या वाचायचे आहे. लक्षात ठेवा, अनुष्ठान करायचं आहे तोपर्यंत व्यंकटेश स्तोत्र हे जे आहे ते 8व्या ओवीपर्यंत वाचायचं. सर्वदेवैक शरणम सर्वदेवैक देवतम सर्वदेव शिखामणी. म्हणजे सगळे देव व्यंकटेश स्तोत्रात जो अनुष्ठान व्यक्ती करतो सगळे देव एकत्र येत असतात आणि ते आशीर्वाद आपल्याला देत असतात. तिथपर्यंत 8व्या ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं आहे. आपल्याला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं किती वेळा आहे, ते 21 वेळा वाचायचं आहे. 21 वेळा. जे IT मध्ये जॉब करतात, जे करताना त्यांनी आयुष्यात एकदा तरी वाचावं, आयुष्यात एकदा तरी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करावं न घाबरता. आपल्या केसालाही धक्का लागत नाही. ज्या पद्धतीने मी सांगतो त्या पद्धतीने आपण जर वाचतो, 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं, 20 वेळेपर्यंत 8व्या वेळेपर्यंत वाचायचं आणि 21 वेळे शेवटच्या वेळेस पूर्ण 15 ओव्या वाचायच्या. हे लक्षात आलं. परत व्यंकटेश स्तोत्र वाचन करताना मोठ्याने व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. खूप जण म्हणतात मग दारं उघड ठेवायचे का, खिडक्या उघड ठेवायचे का? काही गरज नाही. मेन डोर आपला बंद ठेवा. देव घराजवळ बसून वाचा. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावा आणि छानपैकी व्यंकटेश स्तोत्र वाचन करावं. आयुष्यात एकदा तरी करायला पाहिजे. आणि माझे काही लाईव्ह व्हिडिओ आहे केलेले, ते लाईव्ह व्हिडिओ तुम्ही रेफरन्स म्हणून घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. लाईव्ह व्हिडिओ लावून टाकायचा, आपण आपलं वाचायचं. आता एका सेविकरताईचा अनुभव सांगतो. त्यांनी काय केलं, रात्री बसल्या वाचन करायला, त्यांना भीती वाटू लागली. एकट्याच होत्या ना त्या, भीती वाटू लागली. ते म्हणतात दादा मला भीती वाटते, काय करावं. मग त्यांनी व्हिडिओ लावून टाकला आपला लाईव्हचा. 3 दिवसाचं आहे आपलं. त्यांनी लाईव्हचा व्हिडिओ लावला पहिल्या दिवशीचा. त्या पण पहिल्या दिवशी वाचायला बसल्या. त्या इकडे वाचू लागल्या, तिकडे म्यूट केलं आणि तिकडे पण चालू होतं. दोन्हीकडे चालू राहिलं ते. आणि त्यांना असं भास झाला की आजूबाजू कोणतरी आहे. तर भास होतो, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. हेच जर कोणी गाऊनवर वाचलं असतं, ड्रेसवर वाचलं असतं, अनुभव आला नसता.
प्रत्यक्ष मूर्ती अवतरली, बालाजी महाराज स्वतः येत असतात. आता एका सेवेकरताईचा अनुभव आहे, त्यांना असं वाटलं की मागून कोणतरी त्यांच्या गेलं, शुभ्र वस्त्र घातले होते, कोणतरी माणूस मागून गेला. अनुभव येतो, फक्त मनात घ्यायचं नाही. मी म्हणतो ना, येऊ द्या, बालाजी महाराज समोर आले, काय तुम्हाला, तुम्ही वर मागणार आहे, मागू शकत नाही माणूस, नाही मागू शकत. गाडी द्या, बंगला द्या, हे मागूच नका. गाडी नाही, बंगला नाही, काहीच नाही. आजकाल कोण कधी आपला मृत्यू होईल हे कोणाच्या हातात नाही. म्हणून बालाजी महाराज जरी प्रत्यक्ष आले ना, काही नाही, शांत राहायचं, दर्शन करा, शांत राहा. दर्शन दिलं तेच महत्वाचं आहे. खूप जणांना दर्शन दिलेले आहे. भौतिक इच्छा मागू नका, लग्न उद्या, मुलगा उद्या, हे उद्या, ते उद्या, काही नाही. दर्शन तुम्हाला झालं तर. हे झाल्यानंतर रात्री व्यंकटेश स्तोत्र हे आपण संस्कृत वाचणार, त्याला बरोबर एक तास तरी लागतो. 45 मिनिटं किंवा 1 तास लागतो. 1 तास धरून चला. ते वाचल्यानंतर आरती करायची, खडी साखरेचं नैवेद्य दाखवा, आरती करायची, रात्रीच आरती करायची आणि नंतर आपण झोपी जायचं. पहिला दिवस झाला, दुसऱ्या दिवशी सेम तसं करायचं, तिसऱ्या दिवशी पण तेच करायचं. रात्री आपण सेवा केली तर दुसऱ्या दिवशी सकाळी पण आरती करायची, नैवेद्य दाखवा, आरती करायची, संध्याकाळी पण आरती करा. 3 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं. 3 दिवसामध्ये बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही. 3 दिवसामध्ये तुम्हाला जमलं तर भूमिशयन करा, म्हणजे गादीवर झोपू नका. 3 दिवसामध्ये परान्न घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. हे झालं आणि आपण अनुष्ठान करतोय हे कोणाला सांगायचं नाही. हे केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपला पूर्ण होतो. चौथ्या दिवशी नैवेद्य आरती करावी, बालाजी महाराजांना नैवेद्य आरती करायची. ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र देऊन टाकायचं, संकल्प करून की हातामध्ये पाणी घ्यायचं, गंधाक्षता फुल घ्यायचं आणि म्हणायचं की बालाजी महाराजांचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान बालाजी महाराजांनी संपूर्ण करून घेतलं, त्याच्या निमित्त ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र आम्ही दान करत आहोत, असं म्हणून देऊ शकता. जवळच्या ब्राह्मणाला कोणाला द्या, कोणाला ब्राह्मण नाही भेटला, मी माझा नंबर देईल, तुम्ही संकल्प करून मला नाव आणि गोत्र पाठवून दक्षिणा पाठवावी. हे झालं साधं आणि सोपं व्यंकटेश स्तोत्राचं उद्यापन आणि अनुष्ठान. आता ह्या व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाबद्दल खूप लोकांनी मनामध्ये भीती घातलेली, ती पहिले दूर करा. आणि सगळ्यांचंच व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान पूर्ण होईल असं नाहीये. खूप जण रात्री झोप येते, बालाजी महाराज खूप परीक्षा बघतात, असं साधं आणि सोपं नाहीये ते. तुम्ही साधं आणि सोपं तुम्ही ब्राह्मणाला दान दक्षिणा देऊ शकता, पण 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कोणीही करू शकत नाही. जोपर्यंत बालाजी महाराजांची इच्छा नाही तोपर्यंत अनुष्ठान करू शकत नाही. मी पण मागच्या वेळेस एकदा होता, 2 दिवस केलं, तिसऱ्या दिवशी मला अचानक झोप लागली झोप, डायरेक्ट मी 1-1.5 वाजताच उठलो. तसं असतं. म्हणून आपल्या हातामध्ये काही नाही. आपण करणारे कोण? आपण म्हणतो ना मी करतो, आपण कोण नाही, आपण कोण नाही. आणि जे युट्यूबवर बाकी जे व्हिडिओ चालू आहेत त्यांनी मी म्हणतो माझं चॅलेंज आहे, जे व्यंकटेश स्तोत्राचे व्हिडिओ करताय म्हणजे की ते म्हणताय 21 दिवसाचं करा, हे करा, त्यांनी कधी आयुष्यात केलं का 1 दिवसाचं, 1 रात्रीचं तरी? ज्यांनी केलं ना तेच अनुभव सांगू शकता, बाकीचे नाही सांगू शकत. नुसतं वाचून दाखवून नाही, ते तुम्हाला स्वतः अनुभव करा. रात्री आंघोळ करून बसावं लागेल. म्हणजे मूळ परीक्षा कोणती आहे? आंघोळ करून बसणं. आपल्याला झोप येत असते, तुम्ही म्हणणार 11:30ला आंघोळ करून बसायची, मी 11:30 पर्यंत झोपतो, ते चालणार नाही. 11:30 पर्यंत झोपायचं नाही, जागीच राहायचं. आंघोळ करायची, आंघोळ करणं महत्वाचं आहे. आंघोळ करून बसणं आणि ते बसल्यानंतर मग आपण अनुष्ठान करणं, हे बालाजी महाराजांच्या हातात असतं. आपल्या हातात काहीच नाही. माझं पण 2 दिवस झाला, तिसऱ्या दिवशी झालंच नाही. लाईव्ह चालू होतं, बाकीच्यांनी करून घेतलं, असं आहे. म्हणून प्रत्येकाने करावं. प्रत्यक्ष मूर्ती अवतरली, दत्त महाराज म्हणजे स्वामी महाराज असेल, दत्त महाराज असेल, ते प्रत्यक्ष येत असतात. आपण जिथं सेवा करतो मनोभावी, महाराज दर्शन देता आणि महाराजांना वाटतं की माझा भक्त करतोय, बालाजी महाराज येत असतात. आल्यानंतर काही नाही, तुम्ही दर्शन घ्या फक्त त्यांचं. आणि महिन्यातून एकदा असेल किंवा 6 महिन्यातून एकदा असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान प्रत्येकाने करावं. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.